आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि नेहमी कन्फ्यूज करणारा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे गव्हर्नर आणि व्हाईसरॉय. या व्हिडिओमध्ये आपण सर्व नावांची आणि त्यांच्या कामांची ट्रिक्स आणि टाईमलाईन पाहणार आहोत. MPSC, पोलीस भरती आणि तलाठी यांसारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. या तीन पदांमधील नेमका फरक काय आहे बघा. सर्वात आधी गव्हर्नर. गव्हर्नर म्हणजे फक्त एका प्रांताचा प्रमुख, जसे की बंगालचा गव्हर्नर. यानंतर आले गव्हर्नर जनरल. हे संपूर्ण ब्रिटिश भारताचे प्रमुख होते. मद्रास आणि बॉम्बे हे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आले. आणि शेवटी आले व्हाईसरॉय. 1857च्या उठावानंतर जेव्हा सत्ता ब्रिटिश राणीकडे गेली, तेव्हा हा व्हाईसरॉय ब्रिटिश राजा किंवा राणीचा थेट प्रतिनिधी बनला. ट्रिक लक्षात ठेवा, गव्हर्नर म्हणजे एक प्रांत, गव्हर्नर जनरल म्हणजे सर्व प्रांत आणि व्हाईसरॉय म्हणजे राजाचा माणूस. आता पाहूया सत्तेचे हस्तांतरण कसे झाले. 1757 ते 1857 या काळात भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. पण 1857चा मोठा उठाव झाला आणि सत्ता थेट ब्रिटिश क्राऊनकडे म्हणजे राणीकडे गेली. इथे दोन कायदे खूप महत्त्वाचे आहेत. 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि 1858च्या कायद्याने तो व्हाईसरॉय बनला. मित्रांनो, परीक्षेला नेहमी पहिले आणि शेवटचे गव्हर्नर विचारतात. त्यासाठी ही मास्टर ट्रिक लक्षात ठेवा. रॉबर्ट है विलियम की मौसी. रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर. है वॉरन हेस्टिंग्स, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. विलियम बेंटिक, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. कॅनिंग, भारताचा पहिला व्हाईसरॉय. माउंटबॅटन, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. सी राजगोपालाचारी, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. एकदम सोपं ना? आता एकाचे काम पाहूया. रॉबर्ट क्लाइव्ह. ट्रिक आहे कलाई, म्हणजे दोन कलाई, हाताचे दोन मनगट. 2 वरून लक्षात ठेवा दुहेरी शासन, म्हणजे क्लाइव्हने प्लासीच्या लढाईनंतर 1757मध्ये बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू केली. दुसरे आहेत वॉरन हेस्टिंग्स. ट्रिक वॉर्निंग. त्यांनी वॉर्निंग दिली की आता सिस्टीमच्या नियमात राहा, म्हणून त्यांच्या काळात रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आणि पिट्स इंडिया ॲक्ट 1784 आले. त्यांनी कलकत्ता येथे पहिले सर्वोच्च न्यायालय स्थापन केले 1774 आणि क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. पुढचे आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस. ट्रिक कॉर्न, शेती आणि पोलीस. शेतीवरून लक्षात ठेवा कायमधारा पद्धत 1793 आणि पोलीसवरून लक्षात ठेवा हे भारतीय नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस आणि पोलीस व्यवस्थेचे जनक आहेत. त्यांच्या बाजूला आहेत लॉर्ड वेलेस्ली. ट्रिक जली. इतरांना जळवून स्वतःला जोडले, म्हणजेच तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स. ते स्वतःला बंगालचा वाघ म्हणून घेत असत आणि त्यांनी प्रेसवर वृत्तपत्रांवर निर्बंध लादले होते. आता येतात भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेंटिक. ट्रिक आहे बॅटिंग. बॅटिंगने समाज सुधारणांचा असा षटकार मारला की सर्व वाईट प्रथा बाहेर काढल्या. त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने सती प्रथा बंदी 1829 केली. कर्नल स्लीमनच्या मदतीने ठगी प्रथेचा बिमोड 1830 केला. मेकॉलेच्या शिफारसीनुसार भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली आणि कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली. यानंतर येतात लॉर्ड डलहौजी. ट्रिक डल. स्वतः डल होता म्हणून इतरांचे राज्य हडप केले. डलहौजीची 2 रूपे होती, एक द बिल्डर सुधारक आणि दुसरा द थीफ हडप नीती. सुधारक म्हणून त्यांनी भारतातील पहिली रेल्वे 1843 मुंबई ते ठाणे, तार यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD स्थापन केला. चोर म्हणून त्यांनी व्यपगत सिद्धांत म्हणजेच हडप नीती डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणली. याद्वारे सातारा, झाशी, नागपूर आणि अवध खालसा केले. लॉर्ड कॅनिंग, भारताचा पहिला व्हाईसरॉय. ट्रिक कॅन नाही. 1857चा उठाव सहन नाही झाला, पण शिक्षा देताना दया कॅनिंग दाखवली. यांच्याच काळात 1857चा राष्ट्रीय उठाव झाला. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लागू झाला आणि भारतीय दंडसंहिता IPC 1860 स्थापन झाली. दुसरे आहेत लॉर्ड मेयो. ट्रिक मेन, अहंकार. मीच श्रेष्ठ म्हणणाऱ्याची हत्या झाली. यांच्या काळात भारतातील पहिली जनगणना 1872 झाली, पण अंदमान येथे एका कैद्याकडून त्यांची हत्या करण्यात आली. आता पाहूया 2 विरुद्ध स्वभावाचे व्हाईसरॉय. लिटनची ट्रिक लिया टन. घेतले टन. टनवधी धान्य नेले, भारतात अकाल पडला. याने देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 आणि भारतीय शस्त्र कायदा आर्म्स ॲक्ट आणला. नागरी सेवा परीक्षेचे वय 21 वरून 19 केले. या उलट लॉर्ड रिपन. ट्रिक रिबन. चांगल्या कामांची रिबन कापली. यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. पहिली नियमित जनगणना 1881 आणि पहिला फॅक्टरी कायदा यांनीच आणला.
पुढचे आहेत लॉर्ड कर्झन. ट्रिक कर्जा. डोक्यावर कर्ज वाढले म्हणून बंगालचे तुकडे केले. यांच्याच काळात 1905ला बंगालची फाळणी झाली आणि 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा आला. लॉर्ड मिंटो द्वितीयची ट्रिक मिनिट. एका मिनिटात फूट पाडली. यांच्या काळात मुस्लिम लीगची स्थापना. 1906 काँग्रेसमध्ये फूट. सुरत अधिवेशन 1907 आणि 1909च्या कायद्याने मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला. आता आपण आलो आहोत स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यात. इथे लॉर्ड चेम्सफोर्डची ट्रिक आहे चष्मा फोड म्हणजे रागाचे प्रसंग. यांच्या काळात रौलट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड 1919 आणि असहकार चळवळ झाली. त्यानंतर लॉर्ड आयर्विन, सायमन कमिशन 1928 आणि गांधी आयर्विन करार 1931. लॉर्ड लिनलिथगो आणि वेवेल, भारत छोडो आंदोलन 1942, नौसेना उठाव आणि कॅबिनेट मिशन. आणि शेवटी लॉर्ड माउंटबॅटन. यांच्या काळात भारताची फाळणी झाली आणि देशाला स्वातंत्र्य 1947 मिळाले. मित्रांनो, परीक्षेसाठी हे महत्त्वाचे कायदे एका दृष्टिक्षेपात बघा. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, सर्वोच्च न्यायालय, वॉरन हेस्टिंग्स. 1833चा चार्टर ॲक्ट, भारताचा गव्हर्नर जनरल पद निर्माण, विल्यम बेंटिक. 1858चा जीओआय ॲक्ट, व्हाईसरॉय पद, लॉर्ड कॅनिंग. आणि 1878चा देशी वृत्तपत्र कायदा, लॉर्ड लिटन. चला तर मग आतापर्यंत जे शिकलो त्यावर मागील परीक्षेतील प्रश्न PYQ सोडवूया. प्रश्न 1. सती प्रथा कोणी बंद केली? पर्याय बघा. उत्तर आहे बी बेंटिक. ट्रिक आठवते? बॅटिंग करून वाईट प्रथा बाहेर काढली. प्रश्न 2. भारतातील नागरी सेवांचा जनक कोण? उत्तर आहे ए कॉर्नवॉलिस. आपली ट्रिक होती कॉर्न आणि पोलिस. शेवटची स्लाइड आहे आपली क्विक रिव्हिजन चीटशीट. याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. दुहेरी शासन क्लाइव्ह, 2 कलाई. कायम धारा पोलीस कॉर्नवॉलिस, कॉर्न आणि पोलीस. तैनाती फौज वेलेस्ली, जली जेलेस. सतीबंदी ठगीबंदी, बेंटिक बॅटिंग. रेल्वे हडप नीती, डलहौसी, डल थीफ. स्थानिक स्वराज्य रिपन, रिबन उद्घाटन. बंगाल फाळणी कर्जन, कर्जा कर्ज. तर मित्रांनो, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ट्रिक्स कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.